मी सांगते म्हणून एकदा हे मक्याचे अप्पे बनवून खा, खूप छान होतात. त्यासाठी ना इकडे मी 1 वाटी मक्याचे दाणे घेतले आहे. ते आता मिक्सरमध्ये घालायचे आणि मिक्सर चालू बंद करत ना फिरवून घ्यायचे. थोडेसे चरचरीत दाणे दाताखाली येले ना काय खूप छान लागतात. आता हे एका पाण्यामध्ये काढून घ्या आणि त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाजी घाला. जसे की सिमला मिरची पण घालू शकता. इकडे मी गाजर घातलं आहे. यामध्ये कांद्याचा 1 चमचा पीठ आणि 1 चमचा बेसन घालायचा, 2 चमचे रवा घालायचं, थोडं कढीपत्तो, थोडं कांदो, चिली फ्लेक्स, अशी जाडसर कुटलेली मिरची, लसूण आल्याची पेस्ट, ती, हिंग, हळद, चवीपुरता मीठ आणि दही घालायचा. इकडे तुम्ही लिंबाचा रस देखील वापरू शकता. त्या मिक्स करून घ्यायचा. इकडे मी ना धनेपूड आणि जिरा पूड घालून विसरवते, ती घातलंय. पुन्हा एकदा मिक्स करून घेतलंय. आता या ना 5 मिनिटासाठी फक्त झाकून ठेवायचा, म्हणजे याच्यातलं रवा ना तो थोडंसं ना फुलता. तर 5 मिनिटानंतर यामध्ये ना सोडू घालायचो आणि हे ॲक्टिवेट होण्यासाठी पाणी घालायचा. एकदा पुन्हा हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता याचे बनवूया अप्पे. तर अप्पे पात्र मी आधीच गरम करून घेतले होते. त्यामध्ये सुरुवातीक तेल घालायचा. ह्या अप्प्याचा मिश्रण यामध्ये असं दाबून दाबून घालायचा, म्हणजे ना अप्पे चांगले गोल असे बनतात आणि ना छान असे ना कुरकुरीत तयार होतात. आता अप्प्याचा असं कलर बदललो की हलक्या हातांना हे असे ना परतून घ्यायचे आणि दुसरी बाजू ना तेल सोडून ना छान अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची. बघा मस्त असे आपले गरमागरम मक्याचे अप्पे तयार झाले असत. नक्की करून बघा, आवडतीलच तुमका.